नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। वेळेत सत्ता स्थापन केली नाही तर राष्ट्रपती राजवट। सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला प्रत्यक्ष इशारा। तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल। संजय राऊत यांचा पुन्हा आक्रमक पावित्रा। अवकाळी पावसामुळे 325 तालुक्यांमध्ये 54 लाख हेक्टरचं नुकसान। पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात भेट देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही। मिरजेत रेल्वे मालगाडीचे डबे घसरून मोठ्या प्रमाणात नुकसान। धान्यांची नासाडी। पहाटे दुर्घटना घडल्याने अनर्थ टळला। शरद पवार नाशिकच्या दौऱ्यावर थेट बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी। तर नातू रोहित पवार 30 JCBतून तब्बल 8000 किलो गुलालाची उधळण करत विजय मिरवणुकीत दंग। पुढच्या 48 तासात पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता। चक्रीवादळाचा परिणाम उत्तर महाराष्ट्राला बसण्याचा हवामान विभागाचा अंदाज। कर्नाटक दिनी बेळगावसह सीमा भागात काळा दिवस। स्थानिकांचा काळ्या फिती लावून मोर्चा। मुंबईत आंदोलन। मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात घेण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची सदाभाऊ खोत यांनी केली पाहणी। शेतकऱ्यांचे अश्रू अनावर। भाजप सेनेचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा। बीडच्या तरुण शेतकऱ्याची राज्यपालांकडे अजब मागणी। सततच्या पावसामुळे आणि रोगाने हैराण असलेल्या शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर घातली कुऱ्हाड। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरू केल्याची जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची माहिती। प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। महाराष्ट्रातील शेतकऱ्याची शेतातील बुलेट ट्रेन। कोल्हापूर आजरा तालुक्यातील चिमणे गावामध्ये शेतकऱ्यांनी लढवली आगळी वेगळी शक्कल। आपण आजपर्यंत लोकल ट्रेन, बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन अशा कित्येक ट्रेन पाहिल्या आहेत, पण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील चिमणे गावामध्ये शेतकऱ्यांनी तयार केलेली शेतातील बुलेट ट्रेन पाहावयास मिळत आहे। ही ट्रेन नेमकी कशी आहे, याचा कोणत्या गोष्टींसाठी फायदा होतो, ही ट्रेन चालते कशी, यासाठी या शेतकऱ्याने तयार केलेल्या ट्रेनचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी। सध्या आपण ह्या युगात पाहायला गेलो तर आपण लोकल ट्रेन पाहिला असेल, बुलेट ट्रेन पाहिली असेल, पण मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील चिमणे ह्या गावामध्ये आहे। येथील एका शेतकऱ्याने आपलं गवत आणि जनावरांचा गवत नेण्यासाठी तिने ही बुलेट ट्रेन म्हणजे शेतकऱ्यांची ट्रेन बनवलेली आहे। आणि तुम्ही बघू शकताय की ती ट्रेन जाण्यासाठी तिने मार्ग केलेला आहे ह्या शेतकऱ्याने। आणि ह्या शेतकऱ्याने
ह्या याच्यासाठी 4 लाख रुपये खर्च येत होता, परंतु या शेतकऱ्याने स्वतः त्याचा अभ्यास करून हेच बुलेट ट्रेन म्हणजे ही शेतकऱ्यांची ट्रेन त्यांनी 40 आणि 50 हजारपर्यंत खर्च केलेला आहे. जी शेतकऱ्यांची आणि गवतासाठी ज्यांनी ट्रेन बनवलीत ते शेतकरी उदय नांदवडेकर हे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना हे कसं सुचलं, तुम्हाला हे कसं सुचलं? आमचं हे रोजचंच काम आहे आणि रोजच्या कामातून काहीतरी कामाचा व्याप कमी व्हावा यासाठी म्हणून आम्हाला हे काहीतरी करण्यासारखं होतं. असं करावं असं काहीतरी वाटलं आणि हा आमचा रोजचा त्रास हा खूप होता रोजचा. त्यामुळे कोण गडी टिकत नव्हते, रोजचं केल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळं काहीतरी करावं असं वाटलं. त्यामुळं आम्ही कमी खर्चात असं काहीतरी होईल असं यातून ही आयडिया काढली. मग याचा फायदा कितपर्यंत येतो तुम्हाला? आम्हाला याचा फायदा जवळजवळ 50% होतोय. कारण हेच पूर्ण व्यवसायाचं काम आहे. गवत तोडून वर परून नेणे हेच काम हे 50% आहे. त्यामुळे आमचं जवळजवळ आता 50% काम कमी झालेलं आहे. मग जनावरे किती येतात सध्या? आता आमची लहान मोठी जनावर जवळजवळ 20 आहेत. 20 आहेत. त्यामुळं रोजचा जवळजवळ 500 ते 700 किलो ओला चारा लागतो आणि एवढ्या डोंगरावर एवढा चारा चढवणं हे बहुत म्हणजे बरंच त्रासाचं होतं आहे. त्यामुळं आमचं जवळजवळ 50% काम हे कमी झालेलं आहे या ट्रेनमुळे. मग पावसाळ्यात वगैरे कसं काय तुमचं? पावसाळ्यातच खूप त्रास होता कारण दलदलीचा भाग असल्यामुळं एक पाय ठेवायचा एक पाय काढायचा एवढं त्रासाचं होतं. त्यामुळं आम्हाला उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात जास्त मदत होती याची. आणि पावसाळ्यात गवताचं वजन पण जास्त असल्यामुळं अक्षरशः घाईला लोक यायचे. त्यामुळं काहीतरी करण्याशिवाय पर्याय नव्हता आम्हाला. हे आपल्याबरोबर शेतकरी होते म्हणजे ज्यांनी ट्रेन तयारी केलेले आहेत उदय नांदवडेकर. यांचं म्हणणं होतं की तुम्ही बघू शकता हा उंचवडा भाग आहे, हे चिमणे गाव आहे, हे डोंगराळ भागामध्ये येतं. येथे जनावरांना म्हणजे यांची 20 जनावरं आहेत आणि ह्या जनावरांना येण्यासाठी शेतकरी अक्षरशः त्यांचा दमछाक भीत होते शेतकऱ्यांचे आणि त्यांना हे सुचलेली ती आयडिया आणि त्याच्यातनं त्यांना हा फायदा होत आहे. शेतकऱ्यांचं ट्रेन म्हणजे शेतीमालासाठी आणि गवतासाठी जे ट्रेन आहे ते अक्षरशः तुम्ही पाहू शकता की हे ट्रेन आहे, हा ब्रेक आहे शेतकऱ्यांनी केलेला आहे. आणि आता ती जी ट्रेन आहे त्याला हे ओढण्याचं मशीन आणि जे इंजिन आहे म्हणजे तिने बाजारामध्ये जाऊन जुनं इंजिन हे घेऊन आलेले आहेत. ते कोण? उदय नांदवडेकर. हे तिने स्वतःच्या ह्याच्यामध्ये हा सगळा तिने स्वतः सेटअप केलेला आहे. जर आज युवकांनी ठरवलं जर उदय नांदवडेकर हे आपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा डोंगराळ भाग आहे आणि ह्या डोंगराळ भागामध्ये तिने आज करून दाखवले, युवकांना एक संदेश दिलेला आहे की युवकांनी नोकरीकडं न धावता तुम्ही शेतामध्येही प्रगती करू शकताय का. तर त्यांची 20 जनावरे असून तिने ह्या 20 जनावरांनी दररोज नाही म्हटलं तर 100 लिटर दूध ते आज डेअरीला किंवा त्याच्यामार्फत लोकांना पुरवतात. मग ह्याच्यातनं युवकांनी संदेश घेणं गरजेचं आहे की आपण नोकरीकडे किंवा शहराकडे न जाता आपण आपल्या राहत्या ग्रामीण भागामध्ये बी आपली प्रगती करू शकता. कॅमेरामॅन धनाजी देसाईसह सचिन चव्हाण, चिमणे, कोल्हापूर. शिरोळ, कुरुंदवाड, भैरववाडी येथे भाऊबीजेसाठी आलेल्या भावाला बुडताना वाचवताना बहिणीचाच दुर्दैवी अंत झाला आहे. शिरोळ भैरववाडी येथील अनवडील नदीलगत राहत असलेल्या आपल्या बहिणीकडे लहान भाऊ संदीप कर्नाळे हा भाऊबीजसाठी आला होता. आज सकाळी 9च्या सुमारास संदीप नदीकाठावर आंघोळ करत असताना अचानक पाण्यात बुडू लागला. पाण्यात बुडत असताना पाहून त्याची बहीण सौ पूजा कोळेकर यांनी कशाचाच विचार न करता थेट नदीतच उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना पोहता येत नसल्यानं त्यांनीही आरडाओरड केला. हे दोघे पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर काही युवकांनी देखील पाण्यात उडी मारून संदीप आणि बहीण पूजा या दोघांना बाहेर काढलं. येथील माने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र पूजा या उपचारापूर्वीच मयत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्या खोल पाण्यात गेल्यानेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. सैनिक टाकळी येथील 100 ते 125 वर्षे परंपरा असलेला गाव तलाव 25 वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. तर कूपनलिका आणि विहिरी सुद्धा यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. सैनिक टाकळी येथील 100 ते 125 वर्षे परंपरा असलेला गाव तलाव यावर्षी 25 वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला असून यामुळे परिसरातील कूपनलिका, विहिरी यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई
भासणार नसल्याची चिन्हही दिसत आहेत. सैनिक टाकळीला एकेकाळी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी या तलावाची खुदाई करण्यात आली होती. संपूर्ण माळ भागातून येणारा पाण्याचा स्रोत या तलावामध्ये एकत्रित येत होता. संपूर्ण गावातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी या तलावातील पाण्याचा वापर करत होते. यामुळे तलावाची स्वच्छताही राखली जात होती. परंतु कालांतराने गावातून नळ पाणी पुरवठ्याची सोय झाल्याने यातला वाकडे दुर्लक्ष होत गेलं. नंतर 1994 नंतर हा तलाव पूर्णपणे कोरडा पडलेला होता. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याने गावाच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडली आहे. यामुळे या तलावाची स्वच्छता राखावी अशी मागणी सुद्धा आता ग्रामस्थांमधून होत आहे. सैनिक टाकळीमधील हा तलाव गेली 100 ते 125 वर्षाची परंपरा आहे. यात हा तलाव जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून कोरडा होता. चालू वर्षी भरमसाठ पाऊस पडल्याने हा तलाव पूर्णपणे भरलेला आहे. त्या तलावाचे सौंदर्य टिकवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी, पंचायत किंवा प्रशासन यांनी या गोष्टीवर लक्ष ठेवून त्यात तलावाची परंपरा कायम राखण्यासाठी तलाव स्वच्छ राखणं गरजेचं आहे. या गोष्टीकडं लक्ष देणं फार महत्त्वाची बाब आहे. अकोला शहरातील कौलखेड चौकमधील कापड दुकानात कोल्हा शिरला. वन विभागाच्या टीमने या कोल्ह्याला जेरबंद केला आहे. दिवसेंदिवस मानव आणि वन्यजीव यामधील संघर्ष हा वाढतच चाललेला आहे. त्याचाच परिणाम जंगलातील वन्य प्राणी हे शहरापासून जवळ असलेल्या भागामध्ये राहत आहेत. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे आज कौलखेड चौकातील एका कापड दुकानात घडलं आहे. कौलखेड चौक स्थित गजानन इस्टेट कॉम्प्लेक्समधील पीयूष कलेक्शन या कापड दुकानात अक्षरशः एक कोल्हा जातीचा प्राणी शिरला. हा कोल्हा शिरताच दुकानातील संचालक आणि दुकानामध्ये काम करणारी युवती अक्षरशः भयभीत झाली. काही काळाच्या आतच हा सर्व प्रकार घडल्याने त्यांच्या अंगावर हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला. बचावामध्ये संचालक राजेश तायडे आणि दुकानातील युवती आणि धावपळ करीत खुर्ची आणि टेबल त्याच्या कोल्ह्याकडे फेकले आणि तो कोल्हा दुकानातील एका कपड्याच्या राखखाली लपून बसला. काही क्षणातच दुकानाचे संचालक राजेश तायडे यांनी धावपळ करीत दुकानाच्या बाहेर प्रवेश केला आणि दुकानाचं शटर लावून कोल्ह्याला आतमध्ये बंद केलं. त्यानंतर या घटनेची माहिती अकोला वन विभागाचे वनरक्षक राजेश बिरकड यांना दिली. राजेश बिरकड यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वार्तालाप करीत कोल्ह्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळ गाठलं. वन विभागाच्या टीमने जाळ्याच्या साहाय्याने या कोल्ह्याला पकडून पिंजऱ्यामध्ये जेरबंद केला आहे. बोला. मी राजेश ताडे पीयूष कलेक्शन बोलतो. तिथं थोडा वेळापूर्वी आमच्या दुकानामध्ये एक कोल्हा घुसला आणि त्यांना माझ्यावर अटॅक केला होता. हे आमचे नागेसर हजर होते, त्यांच्यासोबतच पाहिलं ते. तसं आमची एक दुकानात मुलगी होती, तिच्यावर पण त्यांनी थोडासा म्हणजे ते पकडण्याचा प्रयत्न केला. तिला तिच्या अंगावर पण तिला लागला होता. मग आम्ही शेवटी बाहेर पळून आलो आणि दुकान लावून घेतलं परत लावून. ते आला कुठून हे आम्हाला कळलंच की कसं आतमध्ये आला. कोणता प्राणी आहे तो कोल्हा छोटा आहे. कोल्हा असा कोल्हा आहे पण आक्रमक आहे खूप. कोण जखमी आहे याच्यात? कारण निसर्ग संपन्न अशा गोंदिया जिल्ह्यात हॉर्स शू नामक वेगळ्या प्रजातीच्या अनोख्या वटवाघळाची आता नोंद घेण्यात आली आहे. निसर्ग संपन्न गोंदिया जिल्ह्यात हॉर्स शू नामक वेगळ्या प्रजातीच्या अनोख्या वटवाघळाची नोंद नवेगाव बांध जवळील प्रतापगडच्या पहाडात केली आहे. घोड्याच्या पायाला लावण्यात येणाऱ्या नालीला इंग्रजीत हॉर्स शू म्हणतात. त्यामुळे मराठीत या प्रजातीला नाल वटवाघूळ म्हणता येईल अशी पटली ओळख. प्रतापगड गाव येथील पहाडावरच्या गुफेत हॉर्स शू प्रजातीचे वटवाघूळ या चमूला मृतावस्थेत आढळले. त्याची निश्चित ओळख होण्यासाठी मृत शरीराचे नमुने ZSIच्या पुणे येथील प्रादेशिक कार्यालयात पाठवण्यात आले. तेथून संशोधन करून मग तो नमुना मध्य प्रदेश येथे पाठवण्यात आला. तिथे त्याला योग्य प्रकारे संरक्षित केल्यानंतर त्याची ओळख पटवण्यात आली. पूर्व विदर्भात प्रथमच नोंदनाल वटवाघळ या इवल्याच्या सस्तन प्राण्याची ही प्रजाती दक्षिण आशियासह भारतीय उपखंडात काही ठिकाणी आढळते. दिवसेंदिवस वटवाघळांच्या अनेक प्रजातींची संख्या देखील कमी होत असून त्या दुर्मिळ होत आहेत. त्यामुळे त्यांची वैविध्य तपासण्यासाठी प्रतापगड पहाडाच्या किल्ला परिसरातील गुफांचा शोध या चमूने घेतला आहे. गोंदियात पावसाचं थैमान विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालं आहे.
गोंदियात दुपारी 2 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान देखील झालं आहे. सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आता माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी केली आहे. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत तातडीने द्यावी. शेतजमिनीवरील संपूर्ण कर्ज तातडीनं माफ करावं. वीज पंपांना मोफत वीज पुरवठा देऊन दिवसाला 12 तास वीज देण्यात यावी. तसेच शेत रस्त्यांची कामे देखील तातडीने करण्यात यावी. यांच्यासह आदी मागण्यांचं निवेदन वंचित बहुजन आघाडीचे बाळापूर विधानसभेचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी बाळापूर आणि पातूर येथील उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांना दिलेल्या निवेदनात, तसेच भारिप बहुजन महासंघाचे बाळापूर तालुकाध्यक्ष गजानन लांडे यांनी भारिप बहुजन संघाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे. खूप नुकसान त्या ठिकाणी होऊन राहिलं. पेरण्यापासून तर पहिलं मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कपासी, तीळ असे सर्व पिकाचं त्या ठिकाणी या निसर्गाच्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान झालं आणि या नुकसानाची जबाबदारी म्हणून शासनानं 50,000 रुपये हेक्टर हा मोबदला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. कारण आज शेतकऱ्याकडे काहीच बाकी नाही. म्हणजे मूग गेला, उडीद गेला, तूर गेली, त्याच्यानंतर कपासी गेली, सोयाबीन गेला, तीळ गेला. अशा परिस्थितीवर त्या ठिकाणी शेतकरी खऱ्या अर्थानं विचलित झालेला आहे. आणि म्हणून आमची या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या बाळापूर मतदारसंघाचा एक अजून आमदार म्हणून, कारण मला माझीला त्या ठिकाणी टाईम आहे, कारण 9 तारखेपर्यंत अजून आमदारच आहो मी. आणि या परिस्थितीची शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं जी भूमिका आहे, पाणीपुरवठा वितरणाच्या अनागोंदी कारभाराची तक्रार करून देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नगरपालिकेच्या कारभारालाच कंटाळून आता नगरसेवकाने चक्क तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यवतमाळ शहरातील मोतीनगर प्रभागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यातून केवळ 2 दिवसच पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे मोतीनगरचे नागरिक तसेच नगरसेवक सय्यद अक्रम सय्यद उमर यांनी अनेक वेळा तक्रार देखील केली होती. तसेच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुद्धा सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून अनेक उपाययोजनांबाबत ठराव सुद्धा झाला. असे असताना अधिकारी दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना मोतीनगरवासियांना करावा लागत होता. हा त्रास असह्य झाल्याने मोतीनगरच्या महिला यांनी पालिकेवर धडक दिली. यावेळी मोतीनगरचे नगरसेवक सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी पाणीपुरवठा अधिकारी कर्मचारी यांनी जाब विचारला असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नगरसेवक अक्रम यांचा पारा अनावर झाला. दुमजली इमारतीवरून कार्यालयातील खुर्च्यांची फेक त्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर येत्या 2 दिवसांमध्ये जर ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात आली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस त्यांनी दिला आहे. अरे कुर्सिया पे बैठ के काम ही नहीं कर रहे, तुमको कुर्सिया होना चाहिए. काम हुआ तो कुर्सिया पे बैठो. सेवक सैयद अकरम, मेरे प्रभाग में पिछले 7 से 8 महीने से मेरे प्रभाग के एक एरिया की पाइपलाइन डैमेज थी. मैंने बार बार नगर परिषद के मुख्याधिकारी साहब को और नगर परिषद के पानी पुरवठे के इंजीनियर मांडले साहब को इसकी कंप्लेंट की.
इसके बारे में मालूमात दी। फिर 15/5/2019 को मैंने लेखी में पानी पुरवठा के रजिस्टर में कंप्लेंट की और बार बार उन्हें एहसास दिलाया कि मेरे प्रभाग के एक एरिया की पाइपलाइन डैमेज है, आप उसे दुरुस्त कर दीजिए। मुझे 2 दिन, 4 दिन, 8 दिन का टाइम दिया गया, लेकिन करीब 7 से 8 महीने से वो पाइपलाइन डैमेज नहीं हुई। लोग पानी टंचाई की समस्या हल करने के लिए मेरे पास आते गए, मैं नगर परिषद के पास जाता गया, लेकिन मुझे उड़वा उड़वी का जवाब दिया गया, लेकिन पानी की पाइपलाइन जो डैमेज थी उसे दुरुस्त नहीं किया गया। कल 30 तारीख को मैं सम्माननीय मुख्याधिकारी साहब से मिलने नगर परिषद गया। मुख्याधिकारी साहब अवेलेबल नहीं थे। फिर मैं पानी पुरवठा के इंजीनियर मांडले साहब से मिलने गया, मांडले साहब भी अवेलेबल नहीं थे। मैंने वहाँ के कर्मचारियों से पूछा कि मेरे कंप्लेंट पर क्या कार्रवाई हुई, तो वो कर्मचारी का कहना था कि पिछले 5.5 महीने से उसका कंप्लेंट पर कोई कार्रवाई नहीं की गई। मुझे मेरे लोगों के साथ आने के बाद में सही तरीके से पानी पुरवठा में जवाब नहीं दिया गया, मुझे मेंटली डिस्टर्ब किया गया। इसलिए मैंने वहाँ के जो अधिकारी हैं उनसे समाधानकारक जवाब मांगा, लेकिन मुझे जवाब नहीं मिला। फिर मैंने जिस कुर्सी पर वो लोग बैठकर अगर मेरे एरिया की पानी टंचाई का मसला हल नहीं कर सकते होंगे, तो मैंने उन कुर्सियों को ऑफिस से निकालकर बाहर फेंक दिया। हो सकता है शायद मेरी भूमिका गलत हो, लेकिन मैं जिस हालात से और मेरे लोग जिस हालात से गुजर रहे थे, मुझे लगता है उस हालात को देखते हुए मैंने जो कुछ भी किया सही किया। आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया। सांगलीत रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यात झाडे लावून सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे। सांगली शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघाने अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। सांगली महापालिकेच्या शेजारीच असणाऱ्या स्टेशन रोडवरील जीवघेण्या खड्ड्यात दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करीत खड्डेयुक्त सांगलीकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। यावेळी आंदोलकांनी वृक्षारोपण करीत खड्ड्यात बसून महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध सुद्धा केला आहे। यावेळी खड्डा दिसेल तिथे झाड लावत आंदोलकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करीत तातडीने खड्डे भरून घेण्याची मागणी सुद्धा केली आहे। सांगली महापालिकेला आज 20 वर्षे स्थापन होऊन झाले, पण या 20 वर्षात अनेक वेळा अनेक पक्षाची सत्ता येऊन गेली। मतदान आलं की ही राजकीय नेते व शासकीय भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी मतदारांना भूलथापा देतात, सांगलीच्या नागरिकांना भूलथापा देतात आणि सांगलीचा विकास हा असाच राहिला जातो। आणि हा आता दिसून आलेला आहे। काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी सांगलीच्या विकासासाठी 100 कोटीचा निधी भाजप सरकारने निधी आला म्हणून मला वाटते पत्रकार बंधूंना पण हा विषय माहीत आहे आणि सांगलीच्या नागरिकांना पण माहीत आहे। काही महिन्यापूर्वी तो निधी रस्त्यासाठी त्यातला निधी पण तरतूद करून घेण्यात आला होता आणि तो निधी रस्त्याचं उद्घाटन रस्त्याचं उद्घाटन केलं गेलं, पण पावसाचा अहंकार माजला गेला आणि पुरांच्या अहंकारामुळे रस्त्याचे काही गावभागातले रस्ते असतील ते रस्ते खड्डेमय झालेले आहेत आणि ह्या खड्डेमय रस्त्यांच्यामुळं मला वाटते सांगलीच्या नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागला आहे। काही जण अपघाताला बळी जातात, तर काही जणांना कायमचा अपंगत्व यायला लागले आणि याला जबाबदार फक्त सांगलीची महापालिका आणि प्रशासन आहे। अजून सुद्धा हे सर्व बघून तिने डोळेझाकपणाने काम करतायत। काही वेळेला असं सांगितलं गेलं, मागच्या वेळेला नागरिकांना दिशाभूल करण्यात आली की इलेक्शनचं काम चालू आहे। आज इलेक्शन मला वाटतं आज 8 दिवस पूर्ण झालेले आहेत, पण तरी पण प्रशासन ढिमपणे झोपेचं सोंग घेत आहे आणि आज यांच्या झोपेच्या सोंगाला जागा आणण्यासाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी खड्ड्यांनी झाडं लावलेले आहेत आणि सांगलीच्या नागरिकांना माझे हात जोडून विनंती आहे की येत्या 2 दिवसात यांची रस्त्याची वाट बघू, नाहीतर सांगलीच्या नागरिकांनी जिथं खड्डा दिसल तिथं झाड लावायचं आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे, या सांगलीच्या महापालिकेला एकदा धाडा शिकल्याशिवाय आपण परतीच्या पावसाने सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे। परतीच्या पावसाने सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठं नुकसान झालं आहे। यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम वाया जाण्याची भीती आहे। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे या पावसाने अक्षरशः कंबरडे मोडले आहे। बागेत असलेल्या चिखलामुळे औषध फवारणीही शेतकऱ्यांना अवघड बनलं आहे। औषध फवारणीचे ट्रॅक्टर चिखलामुळे बागेत रुतून बसला आहेत।
द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठं असल्याने शेतकऱ्यांसमोर ट्रॅक्टरशिवाय औषध मारणे हाच पर्याय आहे. मात्र ट्रॅक्टरच चिखलात रुतून बसल्याने औषध तरी कसे मारायचं हा प्रश्न आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. अहमदनगर राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषद मुंबई यांची बैठक पार पडली आहे. राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषद मुंबई यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील मोठ्या संख्येने सरपंच सहभागी झाले होते. ग्रामविकास प्रक्रियेत सरपंच केंद्रबिंदू असतो. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचांनी गावातील राजकारण विसरून समन्वयाचं काम केलं तर गावाचा विकास होईल. त्याचबरोबर या परिषदेच्या बैठकांमध्ये सातत्य राहिले तर महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत देश निर्माण होईल असं अण्णांनी यावेळी सांगितलंय. अजून अण्णा काय म्हणतायत ते पाहूयात. महाराष्ट्रामध्ये सरपंच परिषद हे जे स्थापन झालेले हे एक आशेचे किरण आहेत. सरपंच परिषद आता ही परिषद जी स्थापन झाली कारण आता सत्तेचं विकेंद्रीकरण 73वे घटना दुरुस्तीप्रमाणे सत्तेचं विकेंद्रीकरण त्या विकेंद्रीकरणामुळं विकासाचा पैसा डायरेक्ट गावात येणार आणि गावात हा पैसा ग्रामपंचायतीमध्ये येणार. पण ग्रामपंचायत सरपंच एक्झिक्युटिव्ह बॉडी कार्यकारी मंडळी जसे कृषी आहे, शिक्षण आहे, आरोग्य हे खाते असतात ना तसे गावामध्ये हे खाते करून तो पैसा त्या तिकडे खर्च करायचा. पण हा पैसा खर्च करताना ग्रामसभा ही सार्वभौम आहे. तिचं स्थान फार वर आहे. ह्या ग्रामसभेने आमदारांना खासदारांना सुद्धा जन्म दिला आहे. दर 5 वर्षाने हे ग्रामसभा आमदारांना बदलते, खासदारांना बदलते, पण ग्रामसभा कधी बदलत नाही. ती स्वयंभू आहे, सार्वभौम आहे, घटनेने त्याला तयार केलेलं आहे. अशा दृष्टीने हे ग्रामपंचायत सरपंच जे आता परिषद झालेले हे मधून एकत्र आले आणि यांनी जर हा विचार केला तर आपल्याला कुठं उणीव आहे आपल्यात ती पुरं करण्यासाठी काय करावं लागेल. असं जर सातत्याने विचारविनिमय झाला तर महाराष्ट्रामध्ये गावाच्या विकासाला चालना मिळेल आणि गावाच्या विकासाला चालना मिळाली तर देशासमोर हे उदाहरण होईल. देशासमोर की असे सरपंच आणि सरपंचाने एकत्र येऊन परिषद स्थापन केली आणि परिषद स्थापन करून ते महिन्यातून 2 महिन्यातून एकत्र येऊन बसतात आणि आपल्या गावाचा विचार करतात. हे जर सगळं समोर आलं ना तर देशाला नवी दिशा मिळेल देशाला. आणि हा देश महात्मा गांधींचा स्वप्नातला भारत तो एक दिवस उभा होऊ शकेल. गांधीजी म्हणत होते देश बदलण्यासाठी आधी गाव बदलावं लागेल, गाव बदलल्याशिवाय देश बदलणार नाही. आणखी त्यांनी विचार केला. ग्रामविकासाची पंढरी असणाऱ्या राळेगण सिद्धीमधून आम्ही सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राची स्थापना करून या ठिकाणाहून आम्ही सदस्य नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे. आमचे सर्व सहकारी अण्णा हजारेंना मानणारे आहेत किंवा त्यांचं तत्त्व घेऊन आम्ही ग्रामीण भागात विकासाचं काम करणार आहोत. सरपंचासाठी तर निश्चित आमच्या अनेक मागण्या आहेत, परंतु सरपंचाबरोबरच अण्णांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही खेड्याचा विकास झाला पाहिजे, पाणलोटसारखी कामं झाली पाहिजेत आणि त्या खेड्याची आर्थिक उन्नती, शैक्षणिक उन्नती, कृषीमधील उन्नती या गोष्टी आणि स्वयंपूर्ण खेडगाव, स्मार्ट व्हिलेज, स्मार्ट सिटीपेक्षा स्मार्ट व्हिलेज कसं होईल याविषयी आमचा भर असणार आहे. शिंपल्या अनेक असतात पण मोती एखाद्या शिंपल्यामध्ये असते. त्याच प्रकारे अण्णांनी काय केलेले हे अखंड जगामध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे शिंपल्याचे तत्व सांगून दिलेले आहे. तर प्रत्येक सरपंच हे रुजविल काय? 100% रुजवेल आणि ते 100% रुजवण्याच्या दृष्टिकोनातूनच आमच्या महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी असं तुम्ही प्रतिक्रिया घेऊ शकता. इथं कुठल्या जिल्ह्याचा पदाधिकारी आला नाही असं नाही. सगळे जिल्हा अध्यक्ष, जिल्ह्याच्या बॉडी, महिलांच्या आमच्या अध्यक्ष आलेल्या आहेत, महिला पदाधिकारी आलेले आहेत आणि इथून एक चांगली दिशा घेऊन आम्हाला ग्रामविकासाची जायचं. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी.
वस्त्रनिकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिलमधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी, नहीं नहीं, माइक चल जाओगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2019 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today.
ना पक्ष ना पात मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाका, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा. मायभूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात वनमरली. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वा सेल्फ अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. गुडविन ज्वेलर्सच्या फसवणूक प्रकरणात गुडविनच्या मालकाची मर्सिडीज पोलिसांनी जप्त केली आहे, तर पलावा येथील सिटीतील 2 फ्लॅट्सही सील केले आहेत. गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात पोलिसांनी गुडविनच्या मालकाची महागडी मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात ही गाडी ठेवण्यात आली आहे. गुडविनचा मालक सुनील कुमार याच्या स्वतःच्या नावावर ही गाडी रजिस्टर आहे. ही गाडी एका मोठ्या गुंतवणूकदाराला गॅरंटी म्हणून देण्यात आली होती. मात्र फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही गाडी पोलिसांनी उचलून आणली. सोबतच गुडविन ज्वेलर्सच्या मालकांचे पलावा सिटीतले 2 फ्लॅट्सही पोलिसांनी सील केले आहेत. आता या मालमत्ता जप्त करून त्यातून तरी आपली गुंतवणूक परत मिळते का, याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे. 2 वर्ष वयाच्या मादी बिबट्याच्या विषबाधेमुळे तडफडून मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यातील तुळसण येथील ही घटना आहे. दोन वर्ष वयाच्या मादी बिबट्याचा विषबाधेमुळे तडफडून मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यातील तुळसण या गावातील शिवारात हा मादी बिबट्या तडफडताना बुधवारी सायंकाळी ग्रामस्थांना आढळून आला होता. वन विभागाला कळवल्यानंतर वन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वन्यजीव रक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले. उपचारही सुरू केले, परंतु रात्री 10च्या सुमारास बिबट्याने प्राण सोडला आहे. सर्पदंशाने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र पोटात काहीतरी विषारी गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनात स्पष्ट झालं आहे. कोकण रेल्वे होणार गतिमान. गतिमान गाड्यांच्या वेळेत बदल. उन्हाळी वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. कोकण रेल्वे आजपासून गतिमान होणार. गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे आणि उन्हाळी वेळापत्रक देखील जाहीर केलेले आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या आज 1 नोव्हेंबरपासून उन्हाळी वेळापत्रकाप्रमाणे लावणार आहेत. त्यामुळे पावसाळी हंगामासाठी असलेले वेळापत्रक बदलल्याने आता गाड्यांचा वेग वाढणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर गाड्यांच्या वेळातही बदल होणार आहे. हे वेळापत्रक 10 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वे विभागाने कळवली आहे. नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना सदाभाऊ खोत यांच्या समोरच पुन्हा शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाल्याची घटना घडली आहे. सर्वतोपरी मदतीचं सदाभाऊंनी आश्वासन दिलं आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना सदाभाऊ खोत यांच्या समोर पुन्हा शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झालेत.
वडाळा भोई गावच्या परिसरात सदाभाऊ खोत यांनी द्राक्ष बागाची पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाला या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसात पंचनामा करून पूर्ण मदत दिली जाणार असल्याची माहिती सदाभाऊ यांनी दिली आहे. तसेच पंचनामा करण्यास दिरंगाई झाली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. साधारणपणे जो प्राथमिक अंदाज आलेला आहे तो 4.5 लाख शेतकरी या अवकाळी पावसामुळं त्यांची शेती बाधित झालेली आहे. 3 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच्यामध्ये सोयाबीन आहे, भात आहे, दुसऱ्या बाजूला द्राक्ष आहेत, अशी भाजीपाला आहे, अशी वेगवेगळी पिकं यामध्ये आपल्याला नुकसान झालेली दिसून येतील. निश्चितपणानं 8 दिवसामध्ये सगळे पंचनामे पूर्ण केले जातील आणि त्या दृष्टीनं कृषी विभाग, महसूल विभाग, सगळं प्रशासन या ठिकाणी कामाला लागलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आज दुपारी संपूर्ण राज्याचा आढावा या ठिकाणी घेणार आहेत आणि ही मदत जास्तीत जास्त लवकर शेतकऱ्यांना तर दिली जाईल. कर्जाचं पुनर्गठनसुद्धा करावं लागणार आहे. मी पूर्ण माझा दौरा झाल्यानंतर हा अहवाल मी उद्याच्याला मुख्यमंत्री यांना सुपूर्द करणार आहे आणि निश्चितपणानं शेतकरी या ठिकाणी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. पण मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आम्ही सगळे आपल्याबरोबर आहोत. सगळे लोकप्रतिनिधी आपापल्या विभागामध्ये फिरायला लागलेले आहेत. प्रशासन कुठेही कुचराई होणार नाही या दृष्टीनं जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि निश्चितपणानं 8 दिवसामध्ये आम्ही पंचनामे पूर्ण करू आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू. थँक्यू. जिल्हा मध्यवर्ती बँकेत 1400 लोकांच्या मालमत्तेवर आजच्याच पेपरला एक कळलाय. नाशिक एनडीसी 1 लाख रुपये खर्च आहे. 1 एकर सर, जे क्षेत्र जे आपण बघू राहिलो ते पण आणि क्षेत्र माझं नाही संपून जायचं. दुसरा आजार होता तो पण तिकडे संपलेला आहे. तुम्ही एक शेतकरी, मी एक शेतकरी, फक्त कळकळीची एवढीच विनंती का आपल्या प्रशासनाचा आणि आपल्या हवामानाचा कुठंतरी अभाव दिसून येऊ राहिला. तर जे योग्य मार्गदर्शन शेतकऱ्याला मिळायला पाहिजे ते योग्य मार्गदर्शन नाही मिळू राहिलं आणि हे मीडियावाल्यांनीच पूर्ण शेतकऱ्यांची वाट लावलेली. मीडियावाल्यांचं येत आधी तर झालं आवश्यक शेतकऱ्यांच्या मग तुम्ही मीठ सोडून राहिले. आज शेतकऱ्यांच्या हातोनात आले तुम्ही इकडं हे करायपेक्षा कुठंतरी सरकारला जागा करा किंवा तुम्ही समजा आज कांद्यात ज्या वेळेस तुम्हाला सांगतो मार्केट थोडं टाईट व्हायला लागलं भाऊ, अपेक्षा वाटायला लागली की गेल्या वर्षी आपण उकडे भरले चालू एकरी 3 लाख रुपये खर्च आहे. 1 एकर सर, जे क्षेत्र जे आपण बघू राहिलो ते पण आणि क्षेत्र माझं नाही संपून जायचं. दुसरा आजार होता तो पण तिकडे संपलेला आहे. तुम्ही एक शेतकरी, मी एक शेतकरी, फक्त कळकळीची एवढीच विनंती का आपल्या प्रशासनाचा आणि आपल्या हवामानाचा कुठंतरी अभाव दिसून येऊ राहिला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीत नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी सर्वाधिक नुकसान सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर आणि देवळा या पूर्वेकडील आणि मध्य नाशिकमधील तालुक्यांमध्ये झालेला आहे. माझं नाव गणपत शिवराम जाधव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. माझ्याकडे 1 एकर द्राक्ष बाग असून 1 एकर टमाटी आहे, 2-3 एकर कांदे लावलेले आहे. पूर्ण पावसामुळं पूर्ण खराब झालेले आहे. सोयाबीन होती 2-3 एकर, ती पण पावसामुळं पूर्ण उगवून गेली. मका होती 3-4 एकर, ती पण पावसानं पूर्ण आडवी पडून गेली वादळी पावसानं. आता कुठल्याही प्रकारचं मला किती नुकसान झालं तुमचे सगळं? साधारण 4-5 लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे यावर्षी. आज राज्यमंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांनी भेट दिली, काय आश्वासन देण्यात आलं तुम्हाला? राज्यमंत्र्यांना आश्वासन दिलं, फक्त काहीतरी वरलीवर आश्वासन नाही, प्रत्यक्षात काहीच नाही. फक्त भेटी देऊन जायच्या. आम्हाला संपूर्ण कर्जमाफी व्हायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये, तर आम्ही शेती व्यवसाय करू शकू. अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील खरीप पिके उद्ध्वस्त, जिल्हा कृषी विभागाचा अहवाल. अमरावती जिल्ह्यात 17 ऑक्टोबरपासून चालू असलेल्या अवकाळी पावसाने
1.45 लाख हेक्टरमधील खरीपाची पिके उद्ध्वस्त झाल्याचा जिल्हा कृषी विभागाचा अहवाल आहे. यात सर्वाधिक सोयाबीन पिकाला फटका बसला असून शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे सुरू आहेत. पावसाचं पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन पीक पाण्यात भिजलं आहे. त्यामुळे शेताला तलावाचं स्वरूप आलं आहे. सोयाबीन पीक हे दिवाळीपूर्वी शेतातून घरी येतं, पण अवकाळी पावसामुळे ऐन सोगणीच्या वेळेस हजेरी लावल्याने सोयाबीन पार पाण्यात भिजलेत, तर सोगणी करून ठेवलेल्या सोयाबीन पीक जागेवर सडलं आहे. कपाशीची बोंडही पार पावसाने सडली आहेत. तसेच मूग, उडीद पीक सुद्धा उद्ध्वस्त झालेत. अमरावती जिल्ह्यातील 14,07,919 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा ही मागणी शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांनी सुद्धा आता केली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देऊन तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. एकूण 10 एकरामध्ये सोयाबीनचा पेरा आहे, परंतु 28 तारखेला सोयाबीन सोंगणं लावल्यानंतर पावसाने 29 तारखेला चांगल्या प्रकारचा पाऊस आल्यामुळं पूर्ण शेतामध्ये अर्ध्या शेतामध्ये 5 एकरामध्ये सोयाबीनचे गंजुले पडलेले होते. ते सगळ्या पावसामुळे ओले झाल्यामुळे पूर्ण भिजून झाल्यामुळं सरासरी 5 एकरामध्ये गंजुलेनं त्यांना म्हणजे कोंब उगून आलेला सोयाबीनला, आणि राहिलेला 5 एकरामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळं अख्ख्या शेताला एक शेततळ्याचं रूप आल्यामुळं 10 एकराच्या सोयाबीनचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाने याचा विचार करून चांगल्या तऱ्हेने मोबदला देण्यात यावा बस, आणि एक आर्थिक सहाय्यक म्हणून एक काहीतरी मदत करावी. सोलापूर बार्शी येथील सोन्याचांदीचे दुकान मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडून 6 किलो चांदीच्या आयुर्वेदावर डल्ला मारला आहे. सोलापूर बार्शी येथील महालक्ष्मी ज्वेलर्स हे सोन्या चांदीचं दुकान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे 6 किलो चांदीच्या आयुर्वेदावर चोरट्याने डल्ला मारला आहे. मध्यरात्री 4:30च्या सुमारास सदरची घटना घडली असून या घटनेत अज्ञात चोरट्याने सेंटरचे आणि जाळीचे कुलूप हत्याराने तोडफोड करून आत प्रवेश केला. यासह CCTV कॅमेरा यासाठी लावण्यात आलेली यंत्रणा चोरून नेली आहे. चांदीच्या मौल्यवान वस्तू घेऊन गेले आहेत. व्यापारी कौस्तुभ पेटकर ज्यांनी बार्शी पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खरेदीदारानुसार 1,60,000 रुपये तर चालू दरानुसार 2,60,000 रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. सदरच्या घटनेनंतर सोलापूर येथील डॉली नावाचे श्वान पथक घटनास्थळी दाखल करण्यात आले. नाव काय तुमचं? कौस्तुभ रमेश पेटकर. काय नेमकं काय घडलंय? काल रात्री आम्ही दुकान बंद करून घरी गेलो. त्यानंतर सकाळी आमचा एक मित्र आहे मार्केट यार्ड कमानीपाशी, घरी आला आणि ते म्हणला की असं होतं दुकानात शटर वगैरे उघडलेलं दिसायला लागलं आहे, काय ते बघ घेऊन. त्यानंतर मी ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस मला ते चॅनल गेट वगैरे सगळं तुटलेलं दिसलं, आणि त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला कल्पना दिली, मी काही शटर वगैरे उघडलं नाही. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस ज्यावेळेस आले साहेब वगैरे आल्यानंतर आम्ही दुकानात गेल्यानंतर बघितलं तर जवळपास दुकानातली 6 किलोच्या दरम्यान चांदी तेवढं सगळं गेलेलं आढळलं आम्हाला. अजून काय CCTV कॅमेरे तिथं होते का? CCTV कॅमेरे होते, पण त्यांनी काय केलं DVR बॉक्स जे आहे ते पूर्ण त्यांनी म्हणजे तोडूनच नेलेलं आहे, काय त्यामध्ये राहिलंच नाही CCTV. किती म्हणजे अंदाजे किती नुकसान झालं? आता खरेदीच्या भावानं जवळपास 1,70,000 पर्यंत नुकसान झालेलं आहे. म्हणजे चोर झाली. हां. उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून जामखेड खर्डा येथे दगडाने ठेचून युवकाचा खून करण्यात आला आहे, तर यासाठी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसनवारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कोष्टी गल्लीत राहणारा बाळू बजरंग पवार या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. खर्डा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास बार्शी येथे दाखल करण्यात आलं. उपचार चालू असताना त्याचा काल रात्री 12 वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत मैताची मावशी वेणूबाई बाजीराव काळे हिने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू, बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तातगे सर्व राहणार खर्डा या 5 जणांविरोधात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. हे सर्व आरोपी सध्या फरारी असून त्यांचा तपास चालू आहे. सदर सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचं मैताच्या नातेवाईकांनी सांगितले असून मृतदेह अद्यापही खर्डा येथेच आहे. सुरेखा बजरंग पवार त्याला 2 लेकर साहेब
काम करून खर्च होता, मला सांभाळत होता, त्याला सांभाळायला कोण नाही लेकरं. आता त्याला जीवांची जागेवर मारून टाकल्याच्या 3 घटना आमच्या जातीच्या झाल्या साहेब. एकही उजगरी अजून कुणाचा आला नाही, लागला नाही. जागेवर केसी दाबल्यात आमच्या पारध्या लोकांच्या समाजाच्या. असे एकही साहेब लोकांनी उचलून आमची केस धरली नाही. त्यांना पण तशी फाशी भेटायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. काय 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 नाही पाहिजे तुला? फाशी, त्यांना फाशी द्यायला पाहिजे. परवा दिवशी तुम्हाला सांगतो 7:30च्या दरम्यान येऊन तुम्हाला सांगतो ह्याला दगडाने हाणमार करून ठेसल्या गेलं. ह्या आम्ही गोपाळघरे दवाखान्यामध्ये आणि राळेबागच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. ते म्हणले ह्यांचं सिटी स्कॅन करावं लागेल, ह्याचं बरोबर नाही, आम्ही हजर याला इथं घेऊ शकत नाहीत असं म्हणून आम्ही बार्शीमध्ये जाऊन तुम्हाला जो सिटी स्कॅन करून आणलं ते म्हणले मोठ्या दवाखान्यामध्ये घेऊन जावा. आम्ही नगरसाठी त्याला प्रसाद महागारी केल्याबरोबर तुम्हाला सांगतो ह्या खरड्यामध्ये येऊन त्याचं अंतिम झालेलं आहे. मग पोलिसांनी त्याच्यावर आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं की आमचा माणूस खरोखर गेलेला आहे आणि पोलीस साहेबांनी आमच्यावर दक्षता घेऊन हे तर पोलिसांनी येऊन त्याची दक्षता घेतली आणि ती जामखेडला आम्ही रातोरात आम्ही तुम्हाला सांगतो जामखेड पोलीस स्टेशनला हजर होऊन 6 वाजता तुम्हाला पोस्टमार्टम करून त्यांनी सगळे व्यवस्थिशीर पंचनामे करून ह्याची दक्षता त्यांनी घेतली. साहेब लोकांनी सांगितलं आम्हाला की बाबा तुम्ही ही मैत करून घ्या. आम्ही तुम्हाला सांगतो त्यांनी FR फाटलेला आहे, FR फाडलो म्हणून त्यांचे आम्ही आभारी आहेत. की आभारी कशामुळे आहेत? फक्त थोडेसे आभारी आहेत. कशामुळं? त्यांनी आरोपी सगळे धरून आणावा. 8 दिवसात जातो आरोपी सगळे नाही हजर झाले पोलीस स्टेशनला तर सगळं आंदोलन होणार, धरणं आंदोलन करून आम्ही. सांगलीतील मराठा समाजामध्ये निसर्ग चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. सांगलीमध्ये मराठा समाज सांगली आणि चित्रकार मंगेश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा समाज सांस्कृतिक भवनमध्ये आज निसर्ग चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार संजीव संकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन खुलं असणार आहे. तर स्वर्गीय प्राध्यापक A.T. पाटील यांनी रेखाटलेल्या निसर्ग चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तरी सांगलीकर जनतेने मराठा समाज सांगली या संस्थेमध्ये प्रदर्शन पाहण्यासाठी यावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे. नमस्कार, माझं नाव मंगेश पाटील. मराठा समाज सांगली यांच्या वतीनं यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन सांगलीमध्ये भरवत आहे. माझे वडील निसर्ग चित्रकार कैलासवासी A.T. पाटील आणि माझी असे दोघांची म्हणून हे आता एक निसर्ग चित्र भरवलेलं आहे. हे एक्झिबिशन 1 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत आहे. इथं सगळ्यांना हे विनामूल्य आहे. त्याचबरोबर ह्या एक्झिबिशनमध्ये वडिलांचे चित्र, निसर्ग चित्र साधारण 10 ते 12 चित्र आहेत इथं आणि माझी साधारण 15 चित्र आहेत माझी. इथं माझी चित्र आहेत ती निसर्ग चित्र आहेत. त्याचे मीडियम आहे, पेस्टलमध्ये आहे. काही ड्रॉइंग्स पण आहेत लावलेले आहेत इथं जे चारकोलमध्ये केलेले आहेत. आणि वडिलांची चित्र आहेत ती साधारण ऑइल कलरमध्ये आहेत. ते त्यांचे सगळे निसर्ग चित्र आहेत, सगळे लँडस्केप आहेत सगळे. असं शिराळा शेडगेवाडी फाटा येथील किराणा मालाच्या दुकानातच आता चोरट्याने डल्ला मारला आहे. 1.5 लाखांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केला आहे. यामुळे व्यापारी वर्गात मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा हे मुख्य बाजारपेठेचं ठिकाण असून रविवारचा आठवडा बाजार येथे भरत असतो. शेडगेवाडी फाटा येथील राजलक्ष्मी ट्रेडर्स हे किराणा मालाचं दुकान असून मध्यरात्री 1:30च्या सुमारास दुकानाच्या बाहेरील बाजूचे शटरचं लॉक तोडून चोरट्याने किराणा मालाच्या दुकानात प्रवेश केला आणि गल्ल्यातील जमा असलेली 1,21,000 रोख रकमेची चोरी केली आहे. मात्र दुकानातील लाखो रुपये किमतीच्या विक्री मालाला हात न लावता चोरटे पसार झाले आहेत. घटनेची नोंद कोकरूड पोलीस ठाण्यात झाले असून घटनास्थळाचा पंचनामा कोकरूड पोलिसांनी केला आहे. तर अधिक तपास हेड कॉन्स्टेबल शिवाजी जाधव हे करीत आहेत. भाजप सेनेचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा. बीडच्या तरुण शेतकऱ्याची राज्यपालांकडे अजब मागणी. मराठवाड्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. काढणीला आलेले पीक डोळ्यात देखत गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरीपाची सर्वच पिके जमीनदोस्त झाले आहेत. अशातच शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी भाजप सेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून खेचाखेची सुरू आहे. एकीकडे शेतकरी मरणाच्या दारात असताना हे राजकारणाचे फड
रंगवत असतील तर तुमचं नाटक चालू द्या. तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करावं अशी अजब मागणी बीडच्या शेतकऱ्यांच्या तरुण मुलाने राज्यपालांकडे पत्र लिहून केले आहे. या संदर्भातील पत्र त्याने बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्याकडे दिला आहे. तसेच मुख्यमंत्री होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा मानस बोलून दाखवला आहे. सध्या राज्यामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार बहुमतात आलेलं असताना या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा तिढा म्हणून जे त्यांचं जे सरकार प्रलंबित आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, तर मी राज्यपालांना एक विनंती अर्ज केला की जोपर्यंत भाजप शिवसेनेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामधल्या जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी मला मुख्यमंत्री पदाचा पदभार देऊन एक संधी द्या, जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेच्या समस्यावर मी काम करून त्यांना मी न्याय द्यायचं काम करीन. काय वाटतं तुम्हाला, नेमकं का असं करावं असं तुम्हाला वाटतंय? सातत्याने महाराष्ट्रामध्ये पडणाऱ्या दुष्काळामुळे या ठिकाणी शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये वाढतं प्रमाण आणि सध्या महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने जे थैमान घातले ह्यामध्ये शेतकरी सर्वसामान्य वर्ग चिंतित अडकलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या शेतकरी वर्गाला कुठंतरी अडचणीतून बाहेर काढण्याचं काम या सरकारने करायला पाहिजे. परंतु त्यांचं मुख्यमंत्री पदाचा जो तिढा आहे, आज मी काय म्हणतो की महाराष्ट्रामधलं आदित्य साहेब ठाकरे यांना काय माहिती, काहीच माहीत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्यातील शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी काय केलं, काहीच नाही. त्या सर्व गोष्टीकडे पाहत असताना माझ्यासारख्या एक किसान पुत्र श्रीकांत गदळे नावाच्या तरुणाला जर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी जर एक संधी दिली तर महाराष्ट्रातील समस्यावर मी योग्य पद्धतीने काम करून त्यांना न्याय देईन असा मी विश्वास देतो. नेमकं काय कराल मुख्यमंत्री पदाची संधी? सर्वात प्रथम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आज परतीच्या पावसानं जी नुकसान झाली त्यांना सरसगट मदत म्हणून देण्याचा प्रयत्न करीन. दुसरीकडे हेक्टरी 50,000 रुपये देण्याचा प्रयत्न करीन आणि युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीन. दुसरीकडे कॉन्ट्रॅक्टरी पद्धतीचे आज 3 लाख कर्मचारी जे अडचणीत सापडलेले त्यांना न्याय देऊन कुठंतरी एक येणाऱ्या काळामध्ये एक महाराष्ट्रातील जनतेला एक धीर देण्याचं मदत करण्याचा मी एक प्रयत्न करीन. जतचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे आशीर्वाद घेतलेत. विक्रमी विजयाबद्दल पवारांकडून कौतुक सुद्धा मिळवलं आहे. जत विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार विक्रमदादा सावंत आणि डॉक्टर आमदार विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुंबईत सत्कार केला. यावेळी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या विजयाबद्दल पवारांनी कौतुकाची थाप थोपवली. यावेळी खासदार सुनील तटकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉक्टर आमदार विश्वजित कदम आदी उपस्थित होते. तर विक्रम सावंत यांचा मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयामध्ये जंगी स्वागत करत महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्कार केला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जत तालुक्याच्या म्हैसाळ आणि तुबची बबलेश्वर योजनेबाबत प्रयत्नपूर्वक लक्ष घालण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आहे. मिरजेत बेपत्ता असलेल्या वृद्धाचा गणेश तलावातील पाण्यात आढळला मृतदेह, परिसरात खळबळ. आज गणेश तलाव येथील पाण्यात वृद्धाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. यावेळी पोलिसांना नागरिकांनी माहिती दिली असता पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी गणेश तलाव येथे जाऊन माहिती घेतली. यावेळी बबरू शिवया स्वामी वय वर्ष 60 राहणार केदार अपार्टमेंट मिरज असं मयत वृद्ध असल्याचं स्पष्ट झालं आहे. कालपासून ही व्यक्ती बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात स्वामी यांच्या नातेवाईकांनी दिली होती. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मिरज पोलीस अधिक तपास करीत आहेत. मिरजेत रहदारीच्या ठिकाणीच रेल्वे मालगाडी घसरल्याची घटना घडली आहे. 5 डबे रुळावरून घसरलेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिरजेत आज पहाटे 4 वाजता धान्य घेऊन येणारी रेल्वे मालगाडी वेअरहाऊस जवळ घसरली. यामध्ये 5 डबे घसरून त्या 5 डब्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि त्यानंतर रेल्वे यंत्रणेने क्रेन बोलावून घसरलेले डबे रस्त्यावरून काढण्याचं कार्य सुद्धा युद्धपातळीवर घेण्यात आलं आहे. त्यासोबत डब्यातील धान्य ही ट्रकच्या साहाय्याने पुन्हा शासकीय गोदामात न्यायचं कामही रेल्वे प्रशासनाकडून चालू होतं. नेमके डबे कशामुळे घसरले याचं कारण अद्यापही मिळू शकलं नाही. नेमके डबे हे रहदारीच्या रस्त्यावरच घसरल्याने बघ्यांची गर्दीही खूप झाली होती. पहाटे झालेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मिरज 100% पूरग्रस्त ढवळी गावातील 50 कुटुंबांना भाडेपट्टी मिळाली नसल्याने शिवसेनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कृष्णा नदीला आलेल्या महापुराने ढवळी गावाचे मोठे नुकसान झालं होतं. 100% गाव पुराच्या पाण्याच्या विळख्यात होते. त्यामुळे घरे पडून गावात अनेक कुटुंब बेघर झाले आहेत. शासनाने पंचनामे केले आहेत, पण अद्याप 50 कुटुंबांचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे हे कुटुंब भाडेपट्टीपासून वंचित आहेत. त्यांना भाडेपट्टी मिळावी यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज ग्रामसेवकांना धारेवर धरलं होतं. तात्काळ त्या कुटुंबाच्या पडलेल्या घराचा पंचनामा करून भाडेपट्टी मिळावी अशी मागणी देखील केली आहे. आज ढवळी ग्रामपंचायत समोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. याची माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. मिरजपासून 10 किलोमीटर असलेले ढवळी कृष्णा नदीकाठी वसलेलं गाव आहे. हे गाव 100% पूरग्रस्त आहे आणि संपूर्ण गाव हे पूरग्रस्त असल्यामुळं या गावातले जे नागरिक आहेत ते इतरत्र भाडेपट्टीवर राहत होते आणि त्यासाठी त्यांना ती भाडेपट्टी ग्रामीण भागासाठी 24,000 आणि शहरी भागासाठी 36,000 अशी आहे. आणि ग्रामीण भागात राहत असणारे 40 ते 45च्या आसपास असे कुटुंब आहेत की त्यांना अजून भाडेपट्टीचा लाभ मिळाला नाही. आणि त्यासाठी आम्ही शिवसेना शाखा ढवळीच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आणि त्यासाठी तशी मागणी इथल्या ग्रामसेवकांना आम्ही केलेली आहे, सरपंच साहेबांना केलेले आहे आणि त्यांनी तसा लवादा आम्ही गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही पाठवतो आणि ती मागणी आम्ही मान्य करून घेण्याचं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि जर त्यांनी मान्य केलं नाही गट विकास अधिकारी किंवा संबंधित आमचे जे सरपंच आहेत त्यांनी जर आमची मागणी ग्रामस्थांची मागणी केली नाही तर आम्ही पुढील कारवाईसाठी तालुका प्रमुख आहेत, शिवसैनिक सर्व आहेत, आम्ही सर्व जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आम्ही 2 दिवसात जर योग्य ते आमचा पाठपुरावा जर प्रशासनानं केला नाही तर आम्ही सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आम्ही जाणार आहोत. आमची ही आंदोलनाची पुढील रूपरेषा असेल. तत्पूर्वी आमचं काम 40 ते 45 लोकांची ही नावं जी आहेत ती त्याने भाडेपट्टीसाठी योग्य ते कारवाई करावी आणि ह्या लोकांचं यादीमध्ये नाव समाविष्ट करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि तसं त्यांनी आम्हाला आश्वासनही तोंडी दिलेलं आहे. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिलमधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन,
पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2019 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाका, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा. मायभूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळियांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण.
दुरुस्ती केवळ 4 तासात तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.